कफ सिरपमुळे तब्बल 16 लहान मुलांचा मृत्यू, प्रशासन अलर्ट मोडवर। पुणे विभागातील कफ सिरपची तपासणी। मध्य प्रदेश राजस्थानमधल्या घटनेमुळे प्रशासन सतर्क। बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 2 टप्प्यात मतदान। 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान तर 14 नोव्हेंबरला मतमोजणी। मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर। 227 प्रभागांच्या रचनेला मंजुरी। जानेवारीच्या मध्यात निवडणुकीची शक्यता। मातोश्रीवर ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा। चर्चेनं अंतिम टप्पा गाठला। खासदार संजय राऊतांची माहिती। मुंबईचा महापौर मराठीत होणार, राऊतांचं वक्तव्य। अजित पवारांविरोधात षडयंत्र रचलं जातंय। अजितदादांना संपवण्याचा घाट। जरांगेंचा गंभीर आरोप। तर पवारांना कुणीही संपवू शकत नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। GR हा दबावात निघत नाही आणि रद्दही होत नाही। लढून मिळवलेलं आरक्षण जाऊ देणार नाही, जरांगेंचा निर्धार। तर ओबीसी नेत्यांनीच ओबीसींचं वाटोळं केल्याचा घणाघात। नरेंद्र मोदींनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत जाहीर करावी। थातूर पॅकेज नको, उद्धव ठाकरेंची मागणी। सिम कार्ड केस प्रकरणात रोहिणी खडसेंची चौकशी। ड्रग्ज प्रकरणात सिम कार्ड नष्ट केल्याचा आरोप। पुणे क्राईम ब्रँचने नोंदवला जबाब। आरोपी वाल्मिक कराडच्या नावानं बॅनर व्हायरल। बॅनरमधून आर्थिक मदतीचं आवाहन। सोशल मीडियावर कराडसाठी पोस्ट। चौकशी करून कारवाईची धनंजय देशमुखांची मागणी। नवी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ। पावामध्ये आढळल्या अळ्या। अनधिकृत बेकरी तत्काळ बंद करण्याची शिवसेना ठाकरे पक्षाची मागणी। आणि मराठी मनोरंजन विश्वातला भव्य सोहळा झी24 तास मराठी सन्मान। अवघी चित्रपट सृष्टी एकाच व्यासपीठावर। लवकरच झी24 तासवर होणार प्रक्षेपण।